नमस्कार. कसे बरे ना? बरेच असतील. संध्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहे हे मसाला बटाटा. या मसाला बटाटा करण्यासाठी 7-8 बटाटे घेतले आणि ते उकळून घेतले. त्याचे साल काढून घेतली वरची. आता आपण कढई ठेवू. कढई ठेवली तापायला आणि हे जे आहे ना बटाटे, याला आपण हे काटा चमचा आहे ना, हा याने आपण होल पाडून घेऊ. असे 2-2, 3-3 होल पाडून घ्यायचे. हे बघा असे, म्हणजे याच्यामध्ये मसाला घुसीन आणि हे पांचट लागणार नाही मधून सुद्धा, म्हणून हे असे होल पाडून घ्यायचे. हे बघा असे 3-4 होल पाडून घ्यायचे. कढई आपली गरम झाली आहे. आपण त्याच्यामध्ये तेल टाकू. त्याच्यामध्ये हे 2 चमचे तेल टाकते मी. हे बघा कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं आणि याला अशा प्रकारचे होल पाडून घ्यायचे. सगळ्या बटाट्यांना होल पाडून घ्यायचे. याच्यामध्ये होल पाडून झाले. आता आपण काय करू, हे बटाटे ना या तेलामध्ये तळून घेऊ. हे बघा फुल गॅसवर हे बटाटे तळून घेऊ. त्याच्यात मिरची पडून गेली आहे, फुटली कधी. बटाटे असे छान लालसर तळून घेऊ. याच्यामध्ये थोडं मीठ टाकूया बघा, म्हणजे ते पांचट लागणार नाही. तळताना थोडं मीठ टाकू. छान असे मसाला बटाटे मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि छान चव, ती बोट चाटत राहणार. या पद्धतीने तुम्ही करा, तुम्ही पण खा. छान लागते, मस्त वाटते, बनवायला पण मस्त मज्जा येते आणि खायला पण छान लागते. असे लालसर झाले हे बटाटे मी काढून घेतलेले आहे. हे बघा आता आपण याच्यामध्ये कांदा टाकू. हे बघा या तेलामध्ये मी कांदा टाकला. हा कांदा छान लालसर होऊ दे.
हे बघा, याच्यामध्ये मी कांदा टाकला होता. हे 2 पत्ते टाकते. हे तेजपत्ते, हे 2 पत्ते आणि हे अद्रक लसूणची पेस्ट हे टाकून आपण छान असं परतून घेऊ. छान असं लाल झालं म्हणजे आपण दुसऱ्या वस्तू टाकू. आणखी आता कांदा पण होत आला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट पण होते छान. या 2 मिरच्या आहे या कापून टाकते. आणि टमाट्यात बारीक करून घेतलाय टमाटा, हे पण याच्यात टाकू आपण. हे बघा, हे तेल सुटेपर्यंत हलवून घेऊ. मस्त हलवत राहायचं छान. कच्चं काही राहणार नाही याची दक्षता घ्यायची. हे बघा, हे पण छान होत आलंय, मस्त झालंय. आता आपण याच्यामध्ये हे घरीच चटणी केलेली आहे आणि धनेपूड आणि चटणी आहे हे पण टाकून घेऊ. चटणी आणि धनेपूड आणि हळद पण टाकून घेऊ. आणि छान आहे, मस्त होऊ देऊ याला. हे बघा, हे बडीशोप आणि जिरं, बडीशोप आणि जिरं हे बारीक केलेलं आहे हे पण याच्यात टाकून देऊ. आणि याच्यात थोडं मीठ टाकू. हे बघा, हे मिक्सरचं भांडं धुवून याच्यात पाणी टाकू. म्हणजे मसाला जळणार नाही. छान याला मस्त होऊ देऊ आपण. याच्यामध्ये थोडासा हिंग टाकू. हे बघा, छान असं बारीक गॅसवर होऊ देऊ आपण. छान झालेला आहे. हे बघा, तेल आजूबाजून तेल सुटलंय, मस्त झालेला आहे मसाला. आता याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही, याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. तर मी गरम पाणी ठेवलेलं आहे इकडे. हे बघा, हे गरम पाणी आपण याच्यात टाकू. हे बघा, जेवढं पाहिजे तेवढं गरम पाणी टाकू. आणि याला छान उकळ काढून घेऊ. मस्त
मस्त उकळ काढून घेऊ, झाकण ठेवू आणि नंतर मग आपण हे बटाटे त्याच्यात टाकू. हे बघा झाकण ठेवलं. हे बघा मसाला छान झालेला आहे आणि याच्यात आपण पाणी पण, रस्सा भाजीसाठी पाणी पण टाकलेलं आहे. आता आपण काय करू, हे उकडलेले तळलेले बटाटे ना हे आपण याच्यात टाकू. हे बघा हे सगळे बटाटे टाकले मी याच्यात. छान. आणि आपण थोडा वेळ याला झाकण ठेवू आणि बटाटे पण थोडा वेळ शिजू देऊ याच्यामध्ये. इथेच मीठ टाकून देऊ आपण, मीठ नाही टाकलं. हे बघा मीठ टाकलं. आता हे आपण झाकण ठेवू आणि कमी गॅसवर छान याले उकळू देऊ. आपली भाजी तयार झाली का आपण पाहू आता. हे बघा भाजी अगदी छान तयार झालेली आहे आणि मस्त असा मसाला बटाटा मी तुम्हाला करून दाखवला आहे. हा गॅस आता बंद करू आपण आणि हा कोथिंबीर आहे ना हा वरून पेरू. हा सगळा कोथिंबीर टाकून देऊ आणि याला छान मस्त हलवून घेऊ. बटाटा मसाला तयार, भाजी झाली आहे आपली. हे बघा आता आपण भाजी या भांड्यामध्ये ओतू. अशी बटाटा मसाला भाजी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे. याचा काढला का, सेपरेट काढा, याचा फोटो पडले. हे बघा अशा प्रकारे मी बटाटा मसाला भाजी तुम्हाला करून दाखवलेली आहे. ही भाजी खूप छान झाली आहे. अशी भाजी तुम्ही पण करा, तुम्ही पण खा. आणि ही भाजी जर तुम्हाला आवडली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका मात्र. अशी भाजी करून तुम्ही पण खा.